राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या मुद्द्यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय। यात आज आलेल्या निमंत्रण मिळालं नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय, तर लाडकृष्ण अडवाणींनी निमंत्रण न देणं हे दुर्दैवी असल्याचं सांगितलंय। यावेळेस बोलताना त्यांनी भाजपला सुद्धा लक्ष्य केलंय। नाही येऊ दे ना, येऊ दे। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं की तिकडे जाणं न जाणं याच्यात राजकारणाचा भाग नाहीये आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक फुशारकी मारू नये। त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता। त्याच्यासाठी अडवाणीजींचं मी त्यांना खास हे करेन, कारण त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता। मध्ये तर मी ऐकलं तर माझं तर सोडा, अडवाणीजी आणि मुरली मनोहरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं होतं। म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊ नये। तो एक मोठा अस्मितेचा लढा होता आणि तो पूर्ण झाला, याचा आम्हाला आनंद आहे। पण मनात ज्यांच्या राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय? राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच होत्या। राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन शरयू आरती केलेलीच आहे। त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते।